केंद्र शासनाने आता जे दर वाढवले आहेत त्याचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे का? आपल्यासोबत शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. काय वाटतं तुम्हाला याचा फायदा होणार का? मुळामध्ये कांद्याला 20 रुपये प्रति किलो हा खर्च येतोय आणि केंद्र सरकारने काही 70 पैसे किलो बाजार वाढवले. याचं माध्यमांमधून शेतकऱ्यांना दिलासा म्हणून ज्या काही बातम्या चालू आहे याचं खरंच एक दुर्दैव म्हणावं लागेल. मुळामध्ये केंद्र सरकारने थेट बाजार समितीत कांदा का खरेदी करत नाही याच्यावर जाब विचारणं गरजेचं आहे. पण आज माध्यमांमध्ये फक्त दिसतंय शेतकऱ्यांना एक दिलासा, अशी ब्रेकिंग बातम्या ज्या काही चालत आहे याचं फार मोठं शोकांतिक आहे. मुळामध्ये केंद्र सरकारने थेट बाजार समितीत जर कांदा खरेदी केला आणि व्यापारी आणि नाफेड NCCMमध्ये कॉम्पिटिशन निर्माण होईल. काय गरज पडली भाव 1650 रुपये काढायची? जो काही कांद्याचा दर्जा असेल त्याच्यावर भाव हे खरं तर ठरले पाहिजे. मुळामध्ये नाफेडचं स्वतःचं लासलगावला गोडाऊन आहे, पिंपळगावला गोडाऊन आहे. कशासाठी बाकीचे एजन्सी नेमताय? हे स्वतः नाफेडने कांदा खरेदी करून स्वतःच्या जागेमध्ये ठेवला पाहिजे. तुमच्याच्याने होत नसेल तर हे नाफेड जी यंत्रणा आहे ही बंद करून थेट देशाच्या एक मिलिटरीच्या ताब्यामध्ये हे कांदा खरेदीचं टेंडर दिलं पाहिजे. आणि तुकाराम मुंडे सारखे यांना या एजन्सीवर नेमलं पाहिजे. त्यांच्याकडे हा सगळा कार्यभार सोपवला पाहिजे, तरच याच्यामध्ये पारदर्शकपणा येईल. नाही तर याच्यामध्ये पारदर्शकपणा येणार नाही. तुम्ही बघितलं 4-5 वर्षापासून फार मोठ्या प्रमाणामध्ये याच्यात भ्रष्टाचार आहे. याच्यामध्ये काय होतं, पिक्चर तयार करतात. 12 रुपयामध्ये परवडत नाही, शेतकरी देत नाही. 15मध्ये देत नाही, शेतकरी आणत नाही. आणि CWC कांदा नाकारतं. हे सगळे पिक्चर तयार करतात. मुळामध्ये असं काही नाही, सगळ्यामध्ये शिथिलता येऊन जाईल. खरं तर थेट बाजार समितीत जर कांदा खरेदी केला तो A ग्रेड असेल, B ग्रेड असेल, ज्या ग्रेडचा कांदा असेल बाजार भावाप्रमाणे तो खरेदी करा. मुळामध्ये हे नाटकं बंद करा. कारण शेतकरी हा रात्रीचा दिवस करून कष्ट करतो आणि याचा विशिष्ट लोकांना याचा फायदा होतो. केंद्र सरकारची जर मानसिकता असेल, आज तुम्ही बघा देशाच्या पंतप्रधानांना 12 वर्षे झाले. 12 वर्षात शेतकऱ्यांची जी काही अवस्था आहे याच्यात काही सुधारणा झाली. उत्पादन खर्च वाढले, खतं बी बियाणं यांचे औषधं कुठे गेले. आणि सरकार फक्त शेतकऱ्याच्या मानगुटीवर बसून कांद्याचे भाव स्थिर करण्यासाठी एक षडयंत्र तयार करतं. मुळामध्ये तुम्ही उत्पादन खर्च जो काही लागतो याच्यावर काही कंट्रोल करायला तयार नाही. पण शेतीमधून निघणारा माल हा कसा कमी होईल, ग्राहकांना एक दिखावा दाखवायचा आणि ज्या उत्पादन कंपन्या यांच्याकडून पार्टी फंड घेऊन मालामाल व्हायचं, ही केंद्र सरकारची एक नीती आहे. ही बंद केली पाहिजे. कांदा हा 40 रुपये 50 रुपये गेला तरी याच्यावर कोणतेही निर्बंध नको आहे. कारण तुम्ही भाव पडल्यावर काहीच करत नाही. मग कशासाठी 40-50 रुपये भाव गेल्यावर तुम्ही कंट्रोल करताय? मुळामध्ये केंद्र सरकारने हे नाटकबाजी बंद करून कांदा उत्पादनाला जर तुम्हाला दिलासा द्यायचा असेल तर थेट बाजार समितीत बाजारभावाप्रमाणे खरेदी करा. तो पण 3000 रुपयाच्या पुढं त्याची MSP ठरवा, तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं आम्हाला शेतकऱ्यांना वाटतं. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ही खरेदी झाली पाहिजे अशीच मागणी शेतकऱ्यांकडनं सर्रासपणे केली जात आहे. कॅमेरामन स्वप्नील सर, रवींद्र जाधव, LS मराठी, लासलगाव.